चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय. आजीला टाटा करतो आम्ही, बाय बाय. आजी चला टाटा, येतो आम्ही. चला चला निघतो आता. बाबा चला येतो. चला सगळे गावावरून मुंबईला जाताना मोठ्यांचा आशीर्वाद मेन आहे. सवय नाही. गुरगुरवतोय बघा, गुरगुरवतोय गाडी. बापरे, तिथून गावातून जायला लागते आम्हाला. छोट्या छोट्या गल्लीतून घुसायला लागते. अंधेरे तिथे काहीतरी चालू आहे, कसलं तरी फंक्शन आहे वाटतं. कोणतरी येणार आहेत. हा पालखी सोहळा असतो ना इथे. हा कोण येणार आहे? पोलीस बंदोबस्त वगैरे आहे. हा महाराष्ट्राचे लाडके सीएम एकनाथ शिंदेजी आरेवाले हे, त्याच्यासाठी सगळी तयारी आहे. पोलीस बंदोबस्त वगैरे प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत. पोलीसची व्हॅन आहे पूर्ण. जेवढी जागा आहे ना वर खाली सगळे आहे. एवढा दिसतोय ना बघा, सगळ्या त्या तिथे यांच्याच गाड्या आहेत. रुक, किधर भाग रहा है वे तेरी तो. काका उभे होते, काका बघितलेत का? गावचा रस्ता. तर तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं गायमुखचं दर्शन केलं होतं इथं. गायमुख हे बघा, तर तुम्हाला दाखवतो आता. बघा गायमुखच्या इथे सर्व हे बघा आहे जमलेलं आहे तिकडे सर्व. हे बघा प्रत्येक ठिकाणी गाय दिसते. चला जरा दाखवतो तुम्हाला. गायमुखचं दर्शन परत एकदा करून दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळ्या गुरं कशी चरतात इकडे, पाणी वगैरे पितात. तर दाखवतो चला. नक्की या इथे. 12 महिने पाणी चालू असतं इथे. गाईच्या मुखातून पाणी येत असतं इथून. हे बघ कधीच थांबत नाही, 12 महिने पूर्ण. हे बघा, हे बघा हे बघा सर्व गाई. दत्तगुरु आहेत. थांबत पण नाही आणि पाणी थंड तर थंडच. हा पाणी एकदम थंड असतं इथे. टेस्ट पण मस्त पाण्याची, मस्त छान आहे. नक्की भेट द्या इथे, या तुम्ही. इथलं ठिकाणचं हे काय आहे? हा लोकेशन गायमुख पनेली. तळावरून तळेगाव विचारत वरती यायचं. बोरीचा माल सोडून पुढे आलात की पनेली. पुढे बोरीचा माल सोडल्यावर 5 मिनिटाच्या अंतरावर गायमुख आहे. ओके ओके चालेल, नक्की भेट द्या मित्रांनो. तर निघतो आता आम्ही. पुढचा पल्ला गाठायचा आहे. चला चला चला. गाडी काढा. ड्रायव्हर सेट. ओ ड्रायव्हर साहेब गाडी काढताय का? हा. इथं काही होत नाही मग. युट्यूब चॅनलला पण थांबवणारच नाही. चला.
कुठलं गाणं बोल एकदा, तू बोल एकदा. मला येत नाही. का नाही येत? मराठी आहेस ना, गावचा माणूस आहेस. येतच नाही काय ना रे बाबा. हिरवा निसर्ग या, हा तो बोलला ना. गाणं बिणं आपल्या लेणे देणे पण नाही. हिरवा निसर्ग या भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच लहरा, भिर जा रे, गीत गारे धुंद भारे. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे. तेव्हा मित्रांनो तुम्ही बघू शकता, बागा बघा कशा मारायच्या आहेत. आता नवीन नवीन लावलंय, आता ते अजून मोठ्या व्हायला खूप वेळ लागेल. हे बघा कळंब, आंबा बघा, आंबा, छोटा आंबा. हा मित्र परिवार एकदम पाठोपाठच आहेत, ना आगे ना पीछे, एक साथ चलेंगे तो एक साथ. हे रस्ते केले पाहिजे, प्रशासनाने केले पाहिजे रस्ते. गावाला लक्ष द्या. रस्ता बघा, रस्त्यामध्ये एवढी ही आहे ना, खडी आहे बारीक बारीक, त्याच्यावरून गाडी एकदम सावकाश घेऊन जायला लागते. जर स्लिप झाली तर मग गाडी पण आणि आपण पण सरसरच जाऊ. बघा आपलं थोडं आंबा तोड, आंबा तोड आहे. ऊन आहे, ऊन पिकार. बघा काजूची झाड. हा बघा हा रस्ता, हे असे रस्ते आहेत बघा. गाड्या चालवायचे तरी की नाही आम्ही. हे बघा, हे बघा कशा गाड्या नीट राहतील. नवीन गाडीचा कपाडा होईल पहिल्याच दिवशी. बाजूला कसं जंगल आहे बघा. सगळे झाडच झाड आहेत बाजूला. उन्हातून मित्रांनो गावाला असेल तर पाण्याची बॉटल घेऊन फिरा. खूप ऊन आहे त्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असते जास्त करून. एकदम नाजूक असतात त्यांना तर आवश्यकता असतेच. गरमीमध्ये त्यांना नाही सहन होत, चक्कर बिक्कर येतातच. मित्रांनो गावचे रस्ते आहेत ना, असे समजत पण नाही. पुढून कोण आलं ना डायरेक्ट यमाला भेटू आपण, यमराज प्रकट होतील. अरे भाई आता पाठवून काय उडवतो की काय र.
हा हे बघा, रस्ते बघा, वळणं अशी आहेत ना की नाही समजत पुढून कोण काय येईल काय. वा वा बापरे, वळण बघा. अरे बाबा, डायरेक्ट पुढे, डायरेक्ट खाडीत. वाव. हे बघा, काजू काढायला चालले ती माणसं. हा पूर्ण निसर्ग बघून तुम्हाला वाटतच असेल कोकणात जायलाच पाहिजे, तर नक्की या. कोकणामध्ये खूप काय बघायला भेटतं. म्हणजे आंबे, आता मेच्या सीझन मध्ये तुम्हाला आंबे, काजू वगैरे खायला मिळतील. परत कुठे ना कुठे बीच वगैरे फिरायला आहेत खूप छान असं. कोकणामध्ये सुख एकदम. मुंबईचं जे कामामध्ये टेन्शन असतं सर्व ते विसरून जाल तुम्ही. कोकणामध्ये आलात की तुम्ही मोबाईल बंद करून मस्त गावचं निसर्गरम्य हे करायचं, वातावरण अनुभवायचं. तर मित्रांनो, आता थोडं थांबलेलो आहे. गाडीमध्ये काय ऑइल लिकेज होत होतं 220 मध्ये. तर जरा गॅरेज आहे इथेच जवळ, तर ते आता गाडी रिपेअर साठी टाकली. इंजर पंजर ढीले कर रहे उसको. हो बापरे, काळा काळा झालाय, काळा ऑइल बघा, काळा किती झाला. गटारातलं पाणी वाटतंय. हा स्वतःच गॅरेज असल्यासारखं वागतं. काय ऑइल काढ हवा, तोंडाला लाव. बघूया आता किती वेळ लागतो. मित्रांनो, आता मी इथे गॅरेज मध्ये होतो. हे जो एरिया आहे ना, हा एकदम पत्रा वगैरे तुटलाय. मला असं काय एसटी आली, टायर आहे ते आतमध्ये घुसली होती. हे पत्रा वगैरे त्याच्यामध्ये दाखवतो, मग फोटो दाखवतो, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हो बघा, त्याला 15 दिवस सांगितलं तरी बोलतो कितना वर्ष. आंबे बघायला आता 15 दिवसात झाले. एसटी इथे आतमध्ये घुसली होती. आता काय बोलणार. चला तर मित्रांनो, आम्ही आता निघतोय. चला परत आता पुढचा प्रवास चालू करूया. हा, गाडी नाही जाते पाठी. हिरो बंद झाला. चला हम आपण अभी उतरेगा नाही. आता आपण नसलो. चला थांबलाव काय, बंद झालाय. आमच्या ड्रायव्हरला काय गाडी नीट नाही काढता येत नाही. लवकर शिकवायला लागतं सर्व. अरे ऍक्सेस आहे ती, बेबी आहे माझी ती. बरोबर चढणार गाडीवर. बेबीला हलक्यात येऊ नको माझ्या. चला. नाही, ती डबी काढ ना. मुलाच नाही आता होईल. हा हा, ओढ ना तू. हो दे का. हा आता होईल. फडकन पुसून देईन.
झाला काय चालेल ना? हा आता होईल. चला तर मित्रांनो पुढचा प्रवास चालू करू. हा इथे पाणी घेऊया जरा, ताण खूप लागले उन्हामध्ये. आला लागते. हा पाणी घ्यायचं. निसर्ग बघा, निसर्ग काय दिसतोय व्ह्यू. आंबा बघा कसा खातोय बघ, अख्खा तोंडात टाकलाय त्याने आंबा. छोटीशी बिटकी आहे. चला आमचा ड्रायव्हर बघा कसा. हा बघा काय बोलणार. अरे चल. अरे बा 2 मिनिटं उतरले की सीट टापली आहे इथं. चटके लागतात. बघा 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो. बोल बघा मंदिर ते ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. हेच आपल्या ह्या मंदिरामध्ये जायचंय. तर आता किती वेळ लागेल आपल्याला? अरे आपल्याला व्ह्यू चांगला आहे आणि सेम आहे दोन्ही पण अंतर. किती वेळ लागेल आपल्याला इथून? आता आपल्याला मिनिमम गाईड 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं लागणार. धीरू फुल झाला एकदम. धीरू स्माइल बघा. काय बोला? काय झालं? काय बोल भाई. काय? अरे जाशील केलेवाडी झालो. केलेवाडी. अच्छा. अरे भावाची केलेवाडी इकडेच आहे. केलेवाडी जरा जरा आनंद झालाय, पण त्याच्या घरी नाही जाऊ शकत. सध्या आम्हाला लेट होतोय त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत. तसे याच्या घरात कोण नाही राहत. हा गावाला कोण आहे तुझं? कोण नाही. हे बघा हे रायडिंग हे पण लोक फिरायला निघाले. चाललंय माणूस गाडी चालू. चल 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 चल. आमचा भाऊ येडा झाला वाटतं, इशारे बिशारे करतोय. काय करता? इकडे पेट्रोल पंप खूप आहेत. त्याला विरारलाच नाहीत, नाला झोपाराला जावं लागतं. एक पेट्रोल पंप आपल्या ईस्टला झाला पाहिजे. विरार ईस्ट. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ प्रवेशद्वार. प्रवेशद्वार. मित्रांनो आता आम्ही एवढं अर्ध्यावर आलेलो. तिथं आम्ही थांबलो होतो ना, तिथून जो त्या साईडला लेफ्ट साईडला जो टर्न होता तो बरोबर होता, आणि हा दुसरीकडे होता तो श्रीवर इकडे बीचला जातो रोड हा. तर आम्हाला जायचंय मंदिराच्या इथं. तर त्याने धीरूने सांगितलं की हा पण रोड तिकडेच जातो. तर आम्ही आता परत रिटर्न आम्हाला फिरावं लागतंय. काय बोलणार आता. एवढं आम्ही मंदिरामध्ये जायला एवढं हे झालोय. आम्ही फक्त फिरतोय इकडून तिकडून इकडून तिकडून. नशीब तो मित्र भेटला, तो बोलला तरी इकडून नाही म्हणून, नाहीतर आम्ही अजून पुढे गेलेलो असतो. राहिलं असतं मग आम्ही फिरतच राहिलो असतो दिवसभर.
ह्या माणसाने आम्हाला फसवलंय, बोलतो आम्हाला हा मंदिराकडे रोड जातो, त्याला ना असं मारला पाहिजे आणि बोलतो मी हे माझं गाव आहे, सगळं माहित आहे मला. पाठी बसलेला माहित नाही तरी पण आम्हाला घेऊन चालला होता तिकडं. आमच्या डबल फेऱ्या होतात तरी काय समजत नाही त्याला. एक तर लेट झालाय आपल्याला, याला उतरव रे खाली, टाकायला पाठी. कुठला आता आपण मंडळी तर फायनली पोचलेला आपण हरिहरेश्वर हा फर्स्ट गेट. हरिहरेश्वरला एंट्री आपली झालेली आहे. इकडे सगळे हॉटेल विटेल आहेत, दुकानं वगैरे. मंदिर आणि समुद्र. मित्रांनो आता पोहोचलोय. बघा इकडे मंदिर आहे आपलं हरिहरेश्वरचं आणि हा या साईडला बीच आहे. ऊन पण एवढा लागतंय ना की काय विसरू नका. आता आपण जरा गाडी लावूया पार्किंगला. मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे हरिहरेश्वरती. या साईडला मंदिर आहे आपलं हरिहरेश्वरचं आणि ह्या समोर आहे बघा हा बीच आहे पुरा. इकडे पुरं पार्किंग साठी पार्किंग एरिया आहे. मित्रांनो आता आपण आलोय आतमध्ये. सरकारना बाजूला सगळे दुकान आहेत बाजूला. हे मंदिर हे बघा इथं द्वारकामाई मंदिर आहे. कोकम करवंदा कोकम करवंद होती तयार झाली मस्त पैकी. लोकांनी विकायला पण आणली. आमच्याकडे अजून तयारच होतात, कच्चे आहेत. इथं जांब आहेत बघा. सगळे दुकानं भरलेले आहेत. कैरे बिरे विकायला आले आहेत. आणि हे देवस्थान म्हणजे अंडरग्राउंड आहे असं म्हणतात. अरे इथं नाही तुम्हाला पावडर भेटणार आहे. मित्रांनो आता आपण आलोय. हे बघा इकडे मंदिर आहे श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर. हे बघा मित्रांनो आता आपण आतमध्ये आलोय. पब्लिक सगळी आले इकडे दर्शनासाठी. आता पहिला आपण इथल्या मंदिरात जातोय, कालभैरव मंदिरात जातोय पहिलं दर्शनासाठी. आतमध्ये चालू आहे कालभैरव मंदिरात आलोय आपण पहिला. मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालंय. आता आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं. इकडे माकडं वगैरे मंदिराच्या याच्यात आवारात आपली माकडं सगळे फिरतात आहेत. मध्ये आपण गेलेलो पण आतमध्ये काही आपल्याला व्हिडिओ काढून दिली नाही त्यांनी, कारण का अलाव नाही व्हिडिओ काढण्यासाठी.
हा इकडे आपला बसण्यासाठी सगळी जागा आहे सभागृह. आणि हा बघा तुम्हाला इथं बॅनर वरती तीच मूर्ती दाखवतो. काल भैरवनाथ यांची अशी मूर्ती आहे. आणि आपले हरिहरेश्वर यांची झूम कर, जास्त लांब जाऊ नका, पळून जाईल. मारतात ते, हो मॅटर आहे हे. मला जा शुभम, भेट जा त्याला, जा जरा. हे बघा इकडे बीच आहे समोर आणि हा मंदिर आहे. मित्रांनो कधी तुम्ही आलात तर तुमच्या स्वइच्छेने इथे देणगी देत जा. आपला देणगीचं हे आहे. मित्रांनो इकडे आल्यावर ना इकडे पार्किंग चार्जेस लागतात. किती होते आपण काढले बाईकचे एका बाईकचे? 100 रुपये. अच्छा. रिक्षाचे 50 रुपये. तर तुम्हाला दादाने सांगितलं आपल्या पार्किंगचे किती राहायचं आहे. बॅगाच विसरून आलेला आम्ही. माझी एक राहिली, आमच्या दोघांचे कपडे होते ती राहिली, आणि त्याची धर्मेंद्रची बॅग एक राहिली आतमध्येच. ही बाजूची. चल आता एक फोटो बुटा तर एवढं नाद करतो काय एकदम मॅचिंग बाबा. पाय पण मोठं सगळं. मजदूर आहे आमचा 50 वाला. सगळ्यांनी प्रसाद घ्या. मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत. हा इकडे एक मंदिर आहे. अरे आता आपण चाललोय बीच वरती. हरिहरेश्वर क्षेत्रफळ, मंदिराच्या बाजूला समुद्र. समुद्रात हा बघा इकडे मस्त वेगळे समुद्र आहे. हे लोक गेलेत पुढे आणि आम्ही राहिलो मागे. शीट. आता कसं आहे, समुद्राला भरती आली आहे. समुद्राला भरती जेव्हा ओटी चालू असते तेव्हा आपल्याला आतमध्ये जायला भेटतं. पाठीमागे पूर्ण ते समुद्राच्या लाटा लागून चिरा म्हणजे कातळ झालेला आहे तयार. तिथे आपण आपल्या जे कोणी आजी असो आजोबा असो ज्यांचे कोणी अस्थि विसर्जन करायला येतो त्यांची पाठी नावं लिहू शकतो. बस एवढंच. हलतोय. मित्रांनो इकडे जातो आम्ही पुढे. हे लोक गेलेत पुढे, मी राहिलो मागे. फोटो काढत होतो जरा शिवायचं. ते एवढं इथे शिवाय आहेत ना, पाय सरकत आहेत. त्यात ते धर्मेंद्रची बोटं भेटले दिला नाहीत मला. ते एक तर जमत नाहीत. बघा इथं फोटोग्राफर आहे. चल ना तन्या, काढ ना पटपट. हवा इकडं फोटोशूट चालू आहे. याला कामाला लावलाय. त्याच्याला अशी हे बघा. वा इकडे पूर्ण लाटा वरपर्यंत जातात. पूर्ण भरते खडप्पा. कुठे बे बघा इकडे कसं व्यू बघा. समोर आपली जे भरती चालू झाली. आता पाणी आता पूर्ण वरती चढत चाललंय. इकडे सगळे बघा जेवढं पण हे दिसतंय ना समोर पूर्ण वरपर्यंत पाणी जातो समुद्राचा.
कुठं घालून जायचं म्हणजे ताप आहे. भरती चालू झाली आता. रस्ता स्वतः विरारला जायचा. बाई एक हा इकडे धडपडतोय आणि इथं बघा एका फोटोसाठी यानं काय करून घेतला. पुरा भिजला पुरा. हे एका फोटोसाठी हे बघा कुठे चढलेले आहेत वरती. आणि हा एक फोटोसाठी बसल्या ते शेवा आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा बघा, हा एक फोटो फक्त काढला त्याचा चांगला, त्यासाठी पूर्ण भिजून घेतला नाही. This is a photoholic, bro. Or only one photo. For photoholic, na? काय कडक आहे बघा, एक नंबर. मला फोटो नाहीत काढता. मित्रांनो आता आपण जातोय वरती. इकडे काय लिहिलंय, आपण आता ट्रेकिंग चालू केलेली आहे. धोकादायक ठिकाण. तुला म्हातार बाबाचा पाय मागे येतात आहेत आपण. केवढे उंच आहेत बघा, केवढे उंच आहेत. बापरे, गडावर जेवढे शिडे हायटेड असन तेवढे आहेत. शॉर्टकट मार. हे लोक दोघं येतात आता फोटो काढून. आपण होतोय पुढे. दम लागला रे. बघा इथे सगळे आले तर रेडी चढून. रेडी चढून इथून वरती जायचंय. चला रे, दम लागला. हे बघा बघा भाई, भूक लागली. हा भाई थांब बाय. गर्दी बघ इथे. हा ना, वाटत होतो तेव्हा तो नव्हता तिथे वरती. ऐसे मैनेज कर देंगे जो भी. दूसरे को ढकेल सकते हो. आता आम्ही निघालो हरिहरेश्वरचे दर्शन घेऊन. मस्त दर्शन झाले, मस्त समुद्र व्ह्यू भेटला आपल्याला. तर आता पुढचा प्रवास बघूया. पोरं बोलतात की गावात जाऊन रात्री काहीतरी मस्त बेत बनवूया, नाहीतर मग बघूया आपलं मुंबई. ठीक आहे, भेटू. चार्जिंग नव्हती, तर आता आपण पनवेलला पोचलोय. चहा प्यायला थांबलोय. चहा प्यायला थांबलोय. सगळ्यांचे चेहरे सगळ्यांचे चेहरे उतरले आहेत. गाडी बघा. हा बघा, आज जो शेवटचा बसलाय ना त्याचा चेहरा एकदम शुभम. हां बस, सलामवालेकुम. चला, तर आता थोड्या वेळेला निघू आम्ही. तर दाखवतो पुढे विरारला पोचल्यावर तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो आता चहा पिऊन वगैरे झाले. आता इथे छोटस गार्डन आहे, तिथे आता पोरं खेळतायत. हा लहान डुक्कर आमचा खेळतोय बघा. हवा आम्ही ट्रेन दाखवतो कशी पकडतो सकाळची. हा ट्रेन कशी पकडतात ती दाखवते. दाखव. नंबरच्या प्लॅटफॉर्मला सकाळी हा 1 नंबर 3 नंबरला हा 7:25 बँड्रा स्टॉप हा इथे गाडी जाऊ दे. फक्त जातो त्यांचा लेडीज डबा. असा ट्रेन मध्ये चढतोस, असा ट्रेन मध्ये चढतोस आणि गंडेरी गेली तर. चला चांगले थकलेले आहेत. आता 1.5 तासाचं अंतर आहे, 1.5-2 तासाचं. चला तर चला मित्रांनो आता निघतो आम्ही परत. पुढचा प्रवास चालू करतोय. हा बघा टोपीवाला, ढाब्याचं नाव बघा, साई सहारा. सबका सहारा साई सहारा. दादाला गाडी लागली वाटतं, खोकला झालाय. चला मित्रांनो भेटू आपण.